नमस्कार मंडळी, मायबोली ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। बाहेर पडतोय मस्त पाऊस। श्रावण महिना, भाद्रपद महिना म्हटलं की उपवास आले, व्रतवैकल्य आली, त्याचबरोबर आपले सण आले, उत्सव आले। आणि तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य माहिती आहे का? यामध्ये आल्या हिरव्यागार भाज्या। आणि आज आपण भेट देणार आहोत अशा एका व्यक्तीला ज्यांच्याकडे रानभाज्या उपलब्ध असतात आणि वर्षाचे 12 महिने त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गावठी भाज्याही उपलब्ध असतात। एक्झॉटिक व्हेजिटेबल्स नाहीत, रानभाज्या, पारंपरिक रानभाज्या। तर चला मग आपण आता निघालो आहोत विलेपार्ले पूर्व इथे, जिथे सारिका ताईंना आज आपण भेटणार आहोत। तर आता आपण आलेलो आहोत विलेपार्ले पूर्व येथील भाजी मार्केटच्या सुरुवातीलाच एक हा रानभाज्यांचा म्हणजे खास पारंपरिक प्रकारच्या रानभाज्या जिथे मिळतात तो स्टॉल। आणि आज आपण त्या ताईंनाही भेटणार आहोत। त्या ताईंचं नाव आहे सारिका ताई। नमस्ते ताई। नमस्ते। कशा आहात तुम्ही? एकदम मस्त। अच्छा, आणि साधारण किती वर्षापासून तुम्ही हा स्टॉल चालू केलेला आहे? 6 वर्ष झाली। 6 वर्ष झाली। भाज्यांचा स्टॉल म्हणजे ही कल्पना कशी आली मनामध्ये? कल्पना म्हणजे लॉकडाऊन मध्ये काहीच काम नव्हतं, काही उद्योगच नव्हते की काय करावं। मग थोडंसं विचार केला की काहीतरी करावं, घरी बसून तर चालणार नाही, कधी खोलणार आहे काय होणार आहे माहितीच नव्हतं। मग त्यावेळी काहीतरी थोडंसं त्यावेळेला एकदम छोटंसं अगदी त्या झाडाच्या समोर छोटंसं एक ट्रे लावून फक्त कोथिंबीर मिरची एवढंच चालू केलेलं आणि थोड्याशा वसण भाज्या आणायची ज्या इथे मिळत नव्हत्या। मग हळूहळू लोकांची एक अपेक्षा वाढत गेल्या की एवढंच नका ठेवू, थोडं अजून ठेवा, म्हणजे आम्ही तुमच्याकडून सगळं घेऊ, आम्हाला पुढे त्याची वेळ। कारण कोणतरी मराठी माणूस आणि त्यात तुम्ही लेडीज आहात, तर ते अजूनच त्या लोकांनी मला सपोर्ट खूप केला। त्यामुळे मग मी त्यांच्यासाठी मी जास्त भाज्या आणत गेली आणि आज तिथून मी आज एवढा मोठा हे उभं केलं। नाही, बरोबरच। आणि आपण आता बघूया की किती वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुमच्याकडे बघायला मिळतात। चला, आणि आता आपल्याला ताई दाखवणार आहेत की त्यांच्याकडे कोणत्या वेगवेगळ्या भाज्या आहेत। कारण आता येणार आहे श्रावण भाद्रपद महिना आणि त्याच्यासाठी खास रानभाज्या ज्या लागतात, कारण हाच सीझन असतो या भाज्या मिळण्यासाठी। आणि ताईंकडे त्या बऱ्याचशा अवेलेबलही असतात, जेवढ्या आता उपलब्ध आहेत तेवढ्या आपल्याला दाखवणार आहेत। ही चवळीचे बोके, जे आपल्या चवळीच्या शेंगा असतात ना त्याचा हा कोवळा पाला आहे। त्यानंतर हा माठ आहे, गावठी माठ, त्यात हा लाल आणि हा हिरवा। अच्छा, दोन प्रकार आहेत। हे तुम्हाला ह्या सीझनला असे मिळणार। त्यानंतर हा टाकळा, टाकळ्याची भाजी आहे। टाकळ्याची भाजी। त्यानंतर हा राजगीर आहे। अच्छा, हा राजगीर आहे। एक तर हिरवा असतो आणि लाल, हा उपवासालाही खाल्ला जातो। अच्छा, उपवासालाही खाल्ला जातो। हा, त्यानंतर हे आंबट चुका। अच्छा, हा आंबट चुका जो नॉर्मली आमटी केली जाते किंवा मग अळूच्या भाजीमध्ये मिक्स करून ते बनवलं जातं। भाजीचं अळूचं नॉर्मल कॉमन सगळ्यांना माहितीच आहे। हे काळ्या देठाचं हे अळू, हा भाजीचं। हा, त्यानंतर ही आपली चवळी, ही अशी चवळी ह्या सीझनला मिळते। तर नॉर्मली मग छोटी असते, बुटकी असते, जी थंडीतून येते, ही पावसातून ही अशीच चवळी। त्यानंतर हे वडीचं अळू, हा। हे कसं फरक ओळखतात म्हणजे की आता वडीचं अळू एकतर पूर्ण असं काळसर असतं, डार्क ग्रीन असतं आणि त्याचं देठ पाठीमागून बाहेर आलेलं असतं। अच्छा, हा, आणि भाजीचं अळू जे असतं ना त्याचं देठ त्याच्या पोटातून बाहेर आलेलं असतं, त्याच्या असं राऊंड मध्ये असतं आणि तिथून बाहेर आलेलं असतं। तसं ओळखावं। आणि मेन पातळ असतात पानं, आणि ह्याची जराशी जाडसर असतात। हे देठ आहे, माठाचं देठ, जे आता ऋषी पंचमीला जी भाजी होते ऋषीची, त्याच्यात जास्त प्रमाणात हे वापरलं जातं। ही आताची ही सुरुवात आहे, खूप लहान आहे, त्याची देठ कमीत कमी आपल्या हाईटहून जास्त होतं। अरे बाप, आणि लोक ते तेवढं एक सिंगल पीस घेऊन जातात। एक थोडस जाड असतं, हा, शेंगांपेक्षा जाड। नंतर हे किरलं, बांबू आमच्या त्याला किरलं म्हणतात। हा, पण मग हे वाजते बांबू, हे पुन्हा साल काढायची, आतमध्ये गोल कोंब असतो, तो कोवळा पूर्ण तुम्ही मग भाजी करा, काही लोक भाजी करतात, लोणचं करतात, खूप काही प्रकार आहेत आणि खूप छान आहे, पौष्टिक आहे। आता या सीझनलाच मिळणार। बांबूची भाजी जरूर खाऊन बघा। मी एकदा पालघरला गेलेले वाड्याला, आदिवासी वाड्यांमध्ये, तिथे मी बांबूची भाजी खाल्ली होती। सो तुम्ही पण एकदा जरूर ट्राय करा। आणि ती या सीझनला असतात।
हे तर माहिती आहे. इथं गवती गवती चहा, नंतर आपल्याला हे फणस. फणस दिसतायत. ते भाजीचे भाजीचे फणस खारा म्हणतात ते. हा हा हा. आणि ही गवती काकडी आहे. तवशी, तवसा म्हणतात तवसा त्याला. म्हणतात. आता ह्या सीझनला थोडे याच्यापेक्षा मोठे मोठे असतात, जे आता गौरी गणपतीला लोक काही ते वडे वगैरे करत वापरतात किंवा तवसाळी करतात, त्याच्यासाठी त्या एवढ्या मोठ्या काकड्या वापरल्या जातात. त्यानंतर ती केळी, ही राजाळी केळी आहेत. अच्छा, ही राजाळी केळी म्हणजे ही वाली म्हणतात. हा हा हा, ही राजाळी केळी आहे. पण ही नुसती खाण्यासाठी आणि ती बाकीची कच्ची आहे. ही खाण्यासाठी पण अजूनही कच्ची आहे, ती पूर्ण काळी होणार त्याच्यानंतर ती खाण्यासाठी. हे कच्चच आहे केळं. हा, आणि बाकीची ती जी आहे ती नॉर्मल ती आपली भाजीची बन केळी, त्याला बन केळी म्हणतात. आणि ही राजा, हे पण ना तुम्हाला ह्या सीझनला मिळणार ही फळ आंबाड्याची. अच्छा, ही आंबाड्याची फळ. पण याची काय भाजी करायची? याची भाजी नाही, याची चटणी होते, लोणचं होतं, किंवा नॉर्मली आपण जसं खारात कैरी कशी ठेवतो ना, खारामध्ये मिठामध्ये, त्या प्रकारे ती खाल्ली जाते. किंवा अळूमध्ये हे टाकलं जातं, ह्याच्याने त्याची जी खाज असते ना ती निघून जाते. आणि तुम्हाला ह्या सीझनला मिळणार, जसं की कैरी मे महिन्यात, तसं हे ह्या महिन्यामध्ये. अच्छा. आणि आम्हाला अजून इथे बऱ्याच प्रकारची केळी बघायला मिळत आहे. ही वेगवेगळी जी केळी आहे, केळी आहेत ना, ह्या केळ्यांना खूप नाव आहेत, सुंदरी किंवा गोवा वेलची किंवा बुरा केळी अशी. आणि ही ऑर्गॅनिक, म्हणजे की ही नाही केमिकल ना काही. हा, आम्ही इथेच ती पिकवतो. हा, ते आपोआप ती पिकली जातात आणि खूप म्हणजे खूप गोडही असतात, खूप छान असतात ती. पण त्यांचा सीझन काय असतो साधारण? नाही, त्याचा सीझन मला माझ्याकडे वर्षाचे 12 महिने. हा, वर्षाचे 12 महिने माझ्याकडेच फक्त ही केळी भेटतील तुम्हाला, बाकी इथे कोणा कुठेच भेटणार नाही मिळणार. खूप हे पण या सीझनला असतं माझ्या मते ना. हा, एक याला गावी ह्याला काटलं, इथे कंटोळी, ते गुजराती लोक जास्त त्याला कंटोळी म्हणतात. आणि याची पण भाजी करतात. भाजी म्हणजे जसं की नॉर्मली कारलं बोलतो, हे छोटं कारलं, तशीच तेच असते कारल्यासारखी. पण हे खूप छान. आणि बोलत ना, 1 किलो चिकन खावं आणि पाव किलो हे खावं. काय बोलताय? तेवढं याच्यामध्ये प्रोटीन असतं. अरे वा, म्हणजे बघा, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात की काय खावं काय नाही. जे नाही खात नॉनव्हेज त्यांच्यासाठी बेस्ट आहे. एकदा तरी खावं, वर्षातून एकदा येणारी गोष्ट आहे, ती एकदा तरी खावी. आणि यांच्याकडे आपल्याला गावठी गवारही दिसते, बरोबर ना? गावठी गवार आहे ही, पण फक्त तुम्हाला माझ्याकडेच मिळेल. आणि आणखीन एक विशेष बघायचंय तुम्हाला, यांच्या स्टॉल वरती आहे विशेष प्रकारची कारली. ही पण गावठी कारली आहे. हो, गावठी कारली आहे ती. आणि ती थोडी कडू कमी असतात. अच्छा, कडू कमी. हा, कडू कमी असतात. कडवटपणा नको असेल तर ते गावठी कारली. ते लहान बाळाला म्हणजे जी मुलं खाणारे असतात भाज्या, त्यांना तुम्ही करून दिली तर ते आवडेल खा. ही भाजी खूप छान आणि पौष्टिक आहे. हो, बरोबर आहे. आणि तुमच्याकडे जी तोंडली आहेत ना, त्यांची पण साईज थोडी मोठी दिसते. हा, इथे कुठे बघा, त्यांच्या जी तोंडली नसते लाईन असते, बरोबर, गोल असतात. आणि माझ्याकडे वेगळी असते. बरोबर, ही गावठी आहे. ही गावठी तोंडली आहे. तरी पण माझ्याकडे ना, जात तुम्ही भाज्या बघितल्या, पालेभाज्या खूप प्रकार असतात. शेवळं असतात, फोडशे असतात. पण आता कसं ना ताई, की सीझन संपत चाललंय, त्यामुळे त्या जास्त प्रमाणात नाही मिळत आहेत. आता हा जो येणारा पाऊस असतो, पहिला पाऊस, तेव्हा ते शेवळं येतात. शेवळांचे मी गेल्या वर्षी एकदा असं दादा आले होते, त्यांना मी दिलं होतं असंच. पण ते तेव्हा त्या सीझनलाच मिळणाऱ्या भाज्या आहेत. आता संपत आलंय, मग त्यामुळे जे काय तुम्हाला दिसलंय, जे काय पॉसिबल झालंय तेवढंच मी जर आलं ना, तरी मी पुन्हा तुम्हाला मी सांगेन. नक्कीच. शेवळ्यांच्या शोधामध्ये आपला रवी दादा आला होता, जो भटकंती एक प्रवास या युट्यूब चॅनल त्यांचा आहे आणि आर रवीचा. तर ते शेवळ शोधत शोधत या ताईंकडे आले होते. तुम्ही पण या, तुम्हाला बरेच ऑप्शन्स इकडे अवेलेबल मिळतील. आणि ताईंकडे आत्ताच मी बघितलंय मक्याचं कणीस, पण किती वेगळं आहे ते बघा, जे आपण नॉर्मली घेतो ते, आणि हे कणीस बघा. काय सांगाल ताई याच्याबद्दल? हे सफेद कणीस आहे, हे आपलं गावठी आहे. बाकी जे येलो असतात त्याला अमेरिकन कॉर्न म्हणतात, पण हे आपल्या गावठी, हे आपल्या गावात मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये. अच्छा, पण हे चवीला कसं असतं? म्हणजे हे गोड नसतं. अच्छा, हे गोड नसतं, पण हे खूप चांगलं पौष्टिक असतं. म्हणजे माझ्याकडे जे काही गिऱ्हाईक येतात ना, त्यांना तो येल्लो नकोच असतो, की मला गावठीच हवा, तोच प्रकार पाहिजे, तोच. ऋषीच्या भाजीमध्ये पण आपल्याला हा ऍड केला लागणार आहे. आणि खूप छान होते हे टाकल्यानंतर, ती भाजी असते नंतर खूप मस्त होते. पण ह्यांचं साधारण काय सीझन असतो? म्हणजे याचा हाच सीझन, हाच पावसातून. हा, बाकी इतर वेळेला तुम्हाला येल्लो कॉर्न तुम्हाला नेहमी मिळतील, पण हे नाही मिळणार. हे नाही मिळणार. हे तुम्हाला आत्ताच श्रावण भाद्रपद या महिन्यामध्ये, याच महिन्यामध्ये. हा, आणि कॉस्टली असतात. आता हे एक कॉर्न 50 रुपयाचं आहे.
म्हणजे विचार करेल की तो किती प्रमाणात मिळतो. आणि येलो कॉर्न्स जे असतात, ऑरेंज येलो कॉर्न्स, ती आपल्याला जनरली 20 रुपये 20 रुपये किंवा अगदीच गाडीवरती गेलात तर 10 आणि 15 रुपये मिळतात. पण मग तुम्हाला जर चांगलं खायचं असेल, पौष्टिक खायचं असेल तर सफेद कॉर्न खा. आता ताई आपल्याला अजून एक काहीतरी गोष्ट दाखवणार आहे. हे गावठी इडलिंबू आहेत. ह्याला हे आतून ऑरेंज असतात. अच्छा, ही ऑरेंज असतात. हा, ऑरेंज असतं. आणि प्लस याचं सरबत वगैरे खूप छान होतं. लोणचं सरबत जे आपण नॉर्मल त्याचं करतो त्याचं ह्याचं, पण हे पौष्टिक. आणि हे पण तुम्हाला ह्या सीझनला मिळणार, बाकी तर नाही मिळत. या सीझनला मिळणार, बाकी सीझनला नाही. तर तुम्हालाही हवं असेल तर ताईंच्या स्टॉलला जरूर भेट द्या. ताई अजून हे काय प्रकार आहे? हा वाला हे ह्याला एक कसं ते शिराळा, तसं हे घोसाळ. अच्छा, घोसाळ. पण मग ह्याचा पण सीझन काय 12 महिने आहे? हा, ह्याचं सीझन 12 महिने. ह्याचं सीझन 12 महिने. ह्याचे खूप काही प्रकार आहेत. लोक अक्षरशः जे भजी करतात. अच्छा. आपण नॉर्मली भाजीच करतो, पण जे काही लोक अरे आम्हाला भजीसाठी हवंय तर त्यातला ते एक प्रकार घेऊन असे पीस करून त्याची तो भजीचा प्रकार करतात. परत ती शिराळी, अशी शिराळी तुम्हाला कुठे मार्केटमध्ये मिळणार नाही. मार्केटमध्ये बघा हिरवी गार आणि लांब लचक असतात. पण ही शिराळी गावठी आहेत. हा, हे बघा, गावठी आहेत, थोडीशी कमी हिरवट आहेत. अच्छा. आणि खूप चवीला छान आहेत. हा, यात तुम्हाला कडवटपणा मिळणारच नाही. जे नॉर्मल एक आहे की आपल्याला विशिष्ट स्टॉल वरतीच या अशा भाज्या मिळतात. सगळीकडे या भाज्या अशा मिळू शकत नाहीत. ही खूपच छोटी साईज आहे. ही एवढे मोठे होतात हे दुधी. ह्याला हलव्यासाठी स्पेशली वापरलं जातं. हलव्यासाठी दुधी हलवा, हा, ह्याच्यापेक्षा वापरलं जातं. आणि ही स्मॉल साईज आहे. याची भाजी तेवढी छान बनते, उत्तम बनते, तेवढा हलवाही छान बसतो. हा कडवट निघत नाही. नॉर्मली हे दुधी कडवट निघतात, पण हा तसा नाही निघत. हे का स्मॉल साईज आहे. त्याच्या 3-3, 5-5 किलोचे दुधी असतात. अच्छा, हे पण गावठी दुधी आहे. गावठी दुधी आहे. गाड्या निळ फणस असतो. परत हे भाजीचं फणस आता आपण बघितलंच आहे. निळ फणस म्हणजे त्याची कापं होतात. एक फणस कमीत कमी ना 2-2.5 किलोचा असतो. आणि ते मग स्लाइस मारून त्याची कापं एवढी छान उत्तम बनतात ना की लोक मला आला का तुझ्याकडे निळ फणस आला का असे. साधारण कोणत्या सीझनला आहे तो पण ह्या सीझनला. हा, ह्या सीझनला असतो. थंडी म्हणजे की त्याला काय म्हणतात? नीरफणस. त्याचा हे ह्याचा रंग आहे ना, असा त्याला रंग असतो हिरवा. हा, आणि त्याला काटे नसतात, तसं गुलगुलीत असतो. अच्छा, असं. हा, जे काटे दिसतात पण त्याच्या हाताला टोचत नाही, तसे असतात ते. तर या भाज्यांव्यतिरिक्त पण ज्या काही भाज्या सांगितल्या, म्हणजे फोडशी आहे, नीरफणस आहे, अजून कोणती? फोडशी आहे, कवळा आहे, परत भारंगी असते, परत कोरळ असते. आता त्या जर मॅडम भाज्या जेव्हा येतील ना तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेन. मग आपण ते परत आपण तेव्हाही भेट देऊया. म्हणजे जवळपास जेव्हा गणपती येतील, बरोबर ना? हो. त्या दरम्यान ताईंकडे अजून कोणत्या भाज्या आपल्याला बघायला मिळतात याच्यावरती पण एक व्हिडिओ नक्कीच बनवूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. पाऊस नाही त्यामुळे जरा बाहेर ठेवलं नाही मी. ऊन असलं की मग ते जरा मोहरी होतं. किती हवे तुम्हाला? अच्छा, तुम्ही कुठून येता? पण JB नगरवरनं खास यांच्याकडे भाज्या घ्यायला येता? अरे वा. तुमचं नाव काय काका? अच्छा अच्छा, अनिल रासम. तुमचं अनिकेत रासम मालवणातले ते गाजलेले यूट्यूबर आहेत. हो, मी भेटले होते त्यांना 15 ऑगस्टला लास्ट टू लास्ट इयर. हरकुळमधले. होय, हरकुळचे रासम, बरोबर. तर काकीनी काय काय घेतलं आता आज? टाकळा आणि भाजीचं अळू आणि कोथिंबीर. रानभाज्याच आम्ही घेतल्या. हो ना, रानभाज्या खायला मजाच वेगळी आहे. मस्त वाटलं भेटून तुम्हाला. आणि व्हिडिओ नक्की बघा. काकांनी आता सबस्क्राईब केलंय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला, बाय बाय.
की थोडंसं स्लाइस हवं आहे आणि थोडेसे पीस करून हवे आहेत. तर हे बघा ताई इथे सुरणाची कापं पण करून देतात, व्यवस्थित सुरण साफ करून. ताई आता त्यांचा फोन आला, म्हणजे तुम्ही फोनवरनं पण ऑर्डर्स घेताय? हो, फोनवरून पण घेते. त्या कारला वेस्ट वरून येणार आहे. आता वेस्टवर येणार आहे. जस्ट म्हणजे आल्याच आहे, मला मी इथे आलोच आहे, हा, तर तू करून ठेवणार. तर ताईंचा नंबर जो आहे तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही देतोय आणि इथे तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसतोय. आणि किती मिनिमम भाजी असायला हवी तर तुम्ही मिनिमम त्याला निदान 500 पर्यंत तरी भाजी हवी आणि प्लस वन टाइम ऑटो चार्ज असावा. कारण नॉर्मली मी जरी कधी गेली ना, जर कोणी नसेल तर मीच जाते, तर त्यामुळे मी तर ऑटोशिवाय जाऊ शकत नाही. नाही बरोबर आहे. तर जर समोरचा व्यक्ती ऑटोने येणार आहे, ऑटोने जाणार, तर तो थोडा चार्ज लावणार आहे. मग माझा एक मत आहे की फक्त वन टाइमचा ऑटो चार्ज, त्याने तेव्हा वन टाइमचा मी लावेल. आणि तुम्ही पार्ल्यामध्येच भाजी पार्ल्याच्या बाहेरही जाते, जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रूज, लांबही जाते, तिथेही जातात. हो. शेरे पंजाब. अच्छा, शेरे पंजाब पर्यंत हो. नंबर शेअर करतोय आपण ताईंचा. नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे आणि स्क्रीन वरती पण दिलेला आहे. ताई तुम्ही जसं सांगितलं की भाज्या तुम्ही डिलिव्हरी करता किंवा तुम्हाला फोन येतात, भाज्या रेडी ठेवा, तर तुम्ही मगाशी आपण बोलता तुम्ही काही जणांची नावं घेतली ज्यांच्याकडे आपल्या भाज्या जात आहेत. एक सिने कलाकार आहे ज्यांच्याकडे माझ्या भाज्या जातात, की जसं वैशाली सामंत, परत स्वानंदी टिकेकर, अच्छा, परत पुष्कर सोत्री, सोनाली कुलकर्णी, आणि त्या येतातच. जस्ट आता मला वाटतं एक 4 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी ठाकरे, रश्मी ठाकरे ह्याही माझ्याकडे भाजी घेऊन गेल्या. अरे बाप. आणि त्यांची बहीण ही माझी रेग्युलर कस्टमर आहे. सरदेसाई म्हणून आहेत त्या माझ्या रेग्युलर आहेत. त्यांनी इकडे माझं दुकान दाखवण्यासाठी त्या घेऊन आल्या की बघ इथे गावठी भाज्या मिळतात, आणि त्यावेळेला त्यांनी हे कमीत कमी 500-700 भाजी घेऊन गेल्या होत्या. हे खूप सिने कलाकार येतात, जास्त प्रमाणात मराठीत जास्त असे येतात. आणि ज्यांना ते माहिती आहे त्याप्रमाणे लोक येतात. काही लोकांना निवडून चिरून असाही प्रकार करून देते. खूप छान सर्व्हिस आहे ही. म्हणजे तुम्ही आता सुरण आहे, काही लोकांना हाताला खाज येते, त्यांना जमत नाहीये, वेळ नसतो. मेन तर जमणारच नाही, पण वेळ नसतो. आजकाल सगळे बोलतात ना ऑफिस लाईन वगैरे सगळे आहे, त्यामुळे त्यांच्याकडे अजिबात वेळ नसतो. मग घरी जाऊन घाईमध्ये काय करावं, मग मी जर हे करून दिलं तर सोपं पडतं त्यांना. ते सगळं पटकन होणाऱ्या गोष्टी आहेत त्या. तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, गावरान भाज्या, खास करून श्रावण भाद्रपद महिन्यासाठी, बरोबर? हो, श्रावण भाद्रपदसाठी जास्त प्रमाणात हव्या असतील तर तुम्ही जरूर सारिका ताईंच्या स्टॉलला भेट द्या. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण ॲड्रेस आणि डायरेक्शन या स्टॉलवरती येण्यासाठी पूर्णपणे इथे मेन्शन करत आहे. तर तुम्ही जरूर भेट द्या आणि भरपूर प्रेम द्या या व्हिडिओला, बरोबर ना? जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद ताई, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आम्हाला एवढ्या छान छान भाज्या दाखवल्याबद्दल. आणि मी पण या ताईंकडे भाज्या घ्यायला येत असते, कारण मला खूप आवडतं. खूप धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला आज एवढे छान भाज्या, तुम्ही मला पूर्ण हे म्हणजे की माझ्या दुकानाचं वगैरे पूर्ण माहिती छान दाखवली सगळ्यांना, त्यासाठी तुमचे धन्यवाद. भेंडी आहे, ती फक्त श्रावणामध्ये येते, ती 2 महिने असते, त्याच्यापुढे ती मिळत नाही. रान भाजी आहे, हा थोडंसं चिंचेसारखं दिसतोय पाला. ही भाजी शरीराला खूप चांगली असते, ही पावसातून मिळणारी भाजी आहे. दुसरं आहे ही भारंगी, मोठी मोठी पानं आहेत बघा, आंब्याच्या पाण्यासारखी, पण ही भाजी खूप प्रमाणात कडू असते, पोटासाठी खूप चांगली असते. त्यानंतर ही कुरडी, ही एक रानभाजी आहे, तिचा आकार बघा कसा असतो, आणि ही लागते चवळीसारखी चवीला. ओके, शेवग्याचा पाला आहे, हे केळफूल आहे, ही कुठली? पोडशी आहे, पोडची भारंगी आहे.
त्यानंतर ही फोडशी, ही दिसताना गवतासारखी दिसते. ही रानभाजी आहे. ही थोडीशी आंबट असते. ही पण बघा करून खूप छान होते.